नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अपस्किल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक महेश सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. या लेक्चरमध्ये आपल्याला दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर जे काही संभाव्य प्रश्न असणार आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो बघा. हा प्रश्न काय म्हणते बघा, 31 ऑगस्ट रोजी गुरुवार येतो तर त्या वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल असा प्रश्न विचारला आहे. बरोबर आहे. मग मित्रांनो अशा टाईपचे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे असतात, तर अशा टाईपचे प्रश्न सॉल्व्ह करत असताना मित्रांनो तुम्हाला महत्वाचं कन्सेप्ट महत्वाची आहे. बघा काय सांगितले त्यांनी, 31 ऑगस्ट 31 ऑगस्टला कोणता वार आहे, तर 31 ऑगस्टला आहे कोणता वार, गुरुवार. बरोबर आहे. जर 31 ऑगस्टला गुरुवार असेल तर प्रश्नामध्ये काय विचारले तुम्हाला ते महत्वाचं आहे. बघा जर 31 ऑगस्टला गुरुवार असेल तर विचारले त्या वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल. गांधी जयंती कधी असते हे महत्वाचं आहे. तर गांधी जयंती असते 2 ऑक्टोबरला मित्रांनो. कधी असते? गांधी जयंती असते 2 ऑक्टोबरला. ठीक आहे. तर त्या 2 ऑक्टोबरला कोणता वार येईल विचारले. 2 ऑक्टोबरला कोणता वार येईल असे विचारले. बरोबर आहे. मग मला सांगा आता मित्रांनो, एक्स्ट्रा दिवस काढायचे. ऑगस्टचे तर गेले पूर्ण आहे. बरोबर आहे. ऑगस्ट नंतर कोणता महिना असते? सप्टेंबर महिना असते मित्रांनो. सप्टेंबर कितीचा असते? 30चा असते. बरोबर आहे. तुम्ही एक्स्ट्रा दिवस घेऊ शकता किंवा त्या सप्टेंबरमधले पूर्ण दिवस घेऊ शकता. आणि ऑक्टोबर कितीचा आहे मित्रांनो? ऑक्टोबर 31चा आहे, पण ऑक्टोबरची तारीख किती आहे? 2 ते 2. बेरीज करा. 30 आणि 2 किती? 32. आठवडा किती दिवसाचा असतो? 7 दिवसाचा, कारण 7 दिवसानंतर वार रिपीट होतो. एक्स्ट्रा दिवस काढायचे मित्रांनो. 7 चोक 28. बाकी किती उरली? 4 उरली. जर बाकी 4 उरली तर वार 4 न पुढे जाईल मित्रांनो. मग 31 ऑगस्टला जो गुरुवार होता तर 2 ऑक्टोबरला कोणता वार असेल? गुरुवार नंतर चौथा दिवस बघा, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल सोमवार, जे तुम्हाला ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये दिसते. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर आहे सोमवार. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला सॉल्व्ह करायचा. पुढे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा. सूरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. काय म्हटलंय? जो सूरज आहे तो त्याच्या बहिणीपेक्षा किती दिवसांनी मोठा आहे? 730 दिवसांनी मोठा आहे. बघा कोण कोण आहे? एक सूरज आहे आणि एक सूरजची बहीण आहे. बरोबर आहे. कोण मोठा आहे लक्षात ठेवा. सूरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. मग 730 भागिले 7 करा. एक्स्ट्रा दिवस काढायचे मित्रांनो. 7 एक 7, 7 चोक 28. बाकी किती उरली रे? 2 उरली. जर बाकी 2 उरली, बरोबर आहे, त्याच्या बहिणीचा जन्म शनिवारी झाला. जर बहिणीचा जन्म शनिवारी झाला असेल तर सूरजचा जन्म कधी झाला असेल? सूरज मोठा आहे. जर सूरज मोठा असेल आणि बाकी किती उरल्या? 2 उरल्या, तर बाकी जर 2 उरले असेल तर सूरजचा जन्म शनिवारच्या आधी 2 दिवस झाला असेल. मग शनिवारच्या आधीचा वार शुक्रवार, शुक्रवारच्या आधीचा वार कोणता? गुरुवार. म्हणून सूरजचा जन्म कधी झाला? गुरुवारी. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल गुरुवार, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते. तर अशा पद्धतीने मित्रांनो एक्स्ट्रा दिवस काढून तुम्हाला फक्त सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. हे सर्व एक्झामला विचारलेले प्रश्न आहेत. चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा. 31 मार्च 2001 रोजी शनिवार असेल. काय म्हटले प्रश्नामध्ये? तर 31 मार्च 2001 ला कोणता वार आहे? तर शनिवार आहे. तर प्रश्नामध्ये दुसरं काय विचारलंय? 27 नोव्हेंबर 2001 ला कोणता वार असेल? बरोबर आहे. एक्स्ट्रा दिवस काढा मित्रांनो. मार्च पासून कुठं जायचे तुम्हाला? मार्चचे तर पूर्ण दिवस झालेत. मार्च, एप्रिल, मे, त्याच्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट, ठीक आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे किती दिवस सांगितले? तर नोव्हेंबरचे 27 दिवस. ठीक आहे. 9 नोव्हेंबरचे 27. आता प्रत्येक महिन्यातली एक्स्ट्रा दिवस घ्यायचे. एक्स्ट्रा दिवस म्हणजे मार्चचं तर पूर्ण झालंय. एप्रिल कितीचा असते? 30चा. त्याला 7 न भागायचं. जी बाकी उरल्या तेवढे एक्स्ट्रा दिवस घ्यायचे. 7 चोक 28 म्हणजे बाकी किती उरत्या? 2. म्हणून एप्रिलचे 2च दिवस घ्यायचे. मे 31चा असते. 31 भागिले 7, 7 चोक 28. बाकी किती उरत्या? 3. मग मे किती? 3 एक्स्ट्रा दिवस. तुम्ही पूर्ण दिवस घेतले तरी जमते, पण पुन्हा कॅल्क्युलेशन उगा मोठे होतात. त्याच्यामुळे आपण काय करायचं? एक्स्ट्रा दिवस घ्यायचे फक्त बाकी. जून 30चा 7 चोक 28. बाकी किती उरले? 2. जुलै 31चा बाकी 3 उरल. ऑगस्ट 31चा बाकी 3 उरल. सप्टेंबर 30चा बाकी 2 उरल. ऑक्टोबर 31चा बाकी 3 उरल आणि नोव्हेंबरचे 27 दिवस. या सगळ्यांची बेरीज करायची. बघा बेरीज करा. 2 आणि 3 5, 5 आणि 2 7, 7 आणि 3 10, 10 आणि 3 13, 13 आणि 2 15, 15 आणि 3 18 आणि हे 27. 8 आणि 7 15, हातचा आला 1, 3 आणि 1 4, 45. आठवडा 7 दिवसाचा. 7 न भागायचं. 7 सखून 42. बाकी किती उरले? 3. बाकी 3 उरले. याचा अर्थ शनिवारच्या नंतर तिसरा दिवस असेल पुढे. शनिवारच्या नंतर तिसरा दिवस कोणता? रविवार, सोमवार आणि मंगळवार. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल कोणता? मंगळवार. म्हणून 27 नोव्हेंबर 2001 ला मंगळवार असेल ऑप्शन नंबर 4. तर अशा पद्धतीनं मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. खूप सोपे प्रश्न आहेत मित्रांनो. अशाच टाईपचे प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातात. पुढे जाऊ. बघा मोहनचा जन्म
मोहनचा जन्म कधी झालाय तर 3 मार्च 1992 ला झालाय. तर 3 मार्च 1992 ला मोहनचा जन्म झाला असेल आणि त्या दिवशी मंगळवार असेल तर विचारलं त्याचा 10वा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल. मित्रांनो, पहिला वाढदिवस कधी येईल रे त्याचा, तर पहिला वाढदिवस 1993 ला येईल. हे साधारण वर्ष आहे, एकचा गॅप पडेल म्हणजे बुधवार. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याचा जो सेकंड वाढदिवस असणार आहे तो 1994 ला येईल. हे पण साधारण वर्ष आहे, एकचा गॅप पडेल गुरुवार. लीप वर्ष असेल तर 2चा गॅप पडते. तिसरा वाढदिवस त्याचा 1995 ला येईल. हे सुद्धा साधारण वर्ष आहे, तर वार कोणता असेल, शुक्रवार. बरोबर आहे. त्याच्यानंतर चौथा वाढदिवस त्याचा 1996 ला. आता ही लीप वर्ष आहे म्हणजे फेब्रुवारी ओलांडून जातोय, तर 2चा गॅप पडेल, शनिवार न येता रविवार येईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर पाचवा वाढदिवस त्याचा 1997 ला असेल आणि एकचा गॅप पडेल, सोमवार. त्याच्यानंतर मित्रांनो 1998 ला 6वा वाढदिवस असेल त्याचा, साधारण वर्ष आहे, तर एकचा गॅप पडेल, मंगळवार येईल. त्याच्यानंतर 7वा वाढदिवस 1999 ला येईल, साधारण वर्ष, एकचा गॅप, बुधवार येईल. त्याच्यानंतर 8वा वाढदिवस 2000 साली येईल आणि लीप वर्ष आहे त्याच्यामुळे गुरुवार न येता शुक्रवार येईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो त्याचा 9वा वाढदिवस कधी येईल, 9वा वाढदिवस 2001 साली येईल आणि तो वार असेल शनिवार. आणि 10वा वाढदिवस हा त्याचा कधी येईल, 2002 ला येईल आणि त्या दिवशी वार असेल रविवार. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल रविवार, जे तुम्हाला ऑप्शन नंबर सेकंड मध्ये दिसते. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, समजते. पुढे जाऊ, पुढला प्रश्न. काल गुरुवार होता. बघा काय म्हणते मित्रांनो, काल गुरुवार होता. जर काल गुरुवार असेल मित्रांनो तर आज कोणता वार असेल रे, आज शुक्रवार असेल का नाही. जर काल गुरुवार असेल तर आज शुक्रवार असेल. बरोबर आहे. चला पुढे जाऊ, काय म्हटले बघा. उद्या 15 तारीख होती, मग काल गुरुवार होता, आज शुक्रवार आहे, तर उद्या शनिवार असेल. मग उद्या शनिवार असेल आणि उद्याची तारीख त्यांनी दिलेली आहे. उद्या शनिवार असेल आणि उद्याची तारीख आहे 15 तारीख. तर पुढच्या शनिवारी कोणती तारीख येईल. आठवडा 7 दिवसाचा असते, 7 दिवसांना वार रिपीट होईल, तर पुढच्या शनिवारी 15 + 7 किती, 22, म्हणजे पुढच्या शनिवारी 22 तारीख येईल. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 22, ऑप्शन नंबर 2. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, पुढे जाऊ मित्रांनो, पुढला प्रश्न. आज गुरुवार आहे, तर 76 दिवसानंतर कोणता वार असेल. मित्रांनो आज गुरुवार आहे, बरोबर आहे. तर 76 दिवसानंतर, आठवडा 7 दिवसाचा वार रिपीट होतोय 7 दिवसानंतर, म्हणून 7 न भागा. 7 10 70, बाकी किती उरल, 6 उरल. जर बाकी 6 उरली मित्रांनो तर 6 न वार पुढे जाईल. गुरुवार नंतर 6वा दिवस म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल बुधवार, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. ठीक आहे. तर जर आज गुरुवार असेल तर 76 दिवसानंतर वार कोणता असेल, तर बुधवार असेल. तर अशा पद्धतीने फक्त एक्स्ट्रा दिवस तुम्हाला काढायचे आहेत आणि हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा. पुढे जाऊ, पुढला प्रश्न. जर शिक्षक दिन शुक्रवारी आला असेल. आता मला सांगा शिक्षक दिन कधी असते मित्रांनो, तर ते 5 सप्टेंबरला असते. बरोबर, ह्या तारखा माहिती पाहिजे. म्हणजे 5 सप्टेंबरला कोणता वार आहे, तर शुक्रवार आहे. तर प्रश्नात विचारलंय त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल. तर गांधी जयंती असते 2 ऑक्टोबरला मित्रांनो. गांधी जयंती लालबहादूर शास्त्री 2 ऑक्टोबरला. तर 2 ऑक्टोबरला कोणता वार येईल. एक्स्ट्रा दिवस काढायचे बघा. सप्टेंबर पासून कुठं जायचे, ऑक्टोबर पर्यंत जायचे. चला, सप्टेंबर कितीचा असते मित्रांनो, 30 तारखेचा असते सप्टेंबर. 5 दिवस गेलेत म्हणजे सप्टेंबरचे दिवस उरले किती, 25. आणि ऑक्टोबरची तारीख किती सांगितल्या, 2. या दोघांची बेरीज करा. 25 आणि 2 किती, 27. आठवडा 7 दिवसाचा, 7 न बघा. 7 त्रिक 21, बाकी किती उरली, 6. बाकी 6 उरली तर 6 न वार पुढे जाईल. शुक्रवार पासून 6वा दिवस कोणता बघा. शुक्रवार नंतर शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल कोणता वार, गुरुवार. म्हणून गांधी जयंती कधी असेल, गुरुवारी. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, समजतंय. पुढे जाऊ मित्रांनो, पुढला प्रश्न. या महिन्याची 15 तारीख रविवारच्या अगोदरच्या दिवशी आली. बघा काय म्हटलंय, या महिन्याची जी 15 तारीख आहे ती रविवारच्या अगोदरच्या दिवशी आली आहे. म्हणजेच रविवारच्या अगोदरचा दिवस कोणता, शनिवार. बरोबर आहे. म्हणजेच शनिवारी किती तारीख आहे मित्रांनो, 15 तारीख आहे, तर रविवारी 16 तारीख असेल. या महिन्याची 15 तारीख रविवारच्या अगोदरच्या दिवशी आली, तर या महिन्याच्या 4 तारखेला कोणता वार होता. मग मला सांगा मित्रांनो, जर 15 तारखेला शनिवार असेल तर 7 7 मायनस करा. बरोबर आहे. 15तून 7 गेले तर 8, म्हणजे याचा अर्थ 8 तारखेला सुद्धा तुमचा शनिवारच असेल. जर 8 तारखेला शनिवार असेल, अजून 7 दिवस मायनस करा. 8 मधून 7 गेले तर 1, याचा अर्थ 1 तारखेला तुमचा शनिवारच असेल. जर 1 तारखेला शनिवार असेल तर प्रश्नात विचारले तुम्हाला काय, 4 तारखेला कोणता वार असेल. 1 तारखेला शनिवार असेल तर 2 तारखेला रविवार असेल. बरोबर आहे. 3 तारखेला कोणता वार असेल, सोमवार असेल. आणि 3 तारखेला जर सोमवार असेल तर विचारले 4 तारखेला कोणता वार, तर 4 तारखेला मंगळवार असेल. म्हणून या प्रश्नाचं जे आन्सर असेल ते असणार आहे मंगळवार.
जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा. 1 मे 2016 रोजी रविवार आहे मित्रांनो. काय म्हटलंय तर 1 मे 2016ला कोणता वार आहे? रविवार आहे. जर 1 मे 2016ला रविवार असेल तर प्रश्नात विचारलंय 15 ऑगस्ट 2016ला कोणता वार असेल? बरोबर आहे. चला मे पासून कुठं जायचे मित्रांनो? मे नंतर जून, जून नंतर जुलै आणि जुलै नंतर ऑगस्ट. चला एक्स्ट्रा दिवस घ्या मित्रांनो. फक्त मे 31चा असते. मे मधली 1 तारीख दिल्या म्हणजे मे मधले 30 दिवस उरले. जून कितीचा? 30चा एक्स्ट्रा दिवस 2, जुलै 31चा एक्स्ट्रा दिवस 3 आणि ऑगस्टची तारीख किती? 15. सगळ्यांची बेरीज करायची मित्रांनो. आता बघा 30 आणि 2 किती? 32, 32 आणि 3 किती? 35 आणि हे 15. 35 आणि 15 किती मित्रांनो? 50. 5 आणि 5 10, हातचा ला 1, 4 आणि 1 5. आठवडा 7 दिवसाचा. 7 न बघा 7 7 49. बाकी किती उरली? बाकी 1 उरली. याचा अर्थ 1 न वार पुढे जाईल. तर रविवार प्लस 1 म्हणजेच कोणता वार असेल? तर सोमवार असेल. बरोबर आहे. म्हणून आन्सर असेल 15 ऑगस्ट 2016ला कोणता वार असेल? तर सोमवार. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल सोमवार, ऑप्शन नंबर फर्स्ट. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढला प्रश्न काय म्हटलंय बघा. 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल. 1 जानेवारी 2002ला कोणता वार आहे? मंगळवार आहे. तर प्रश्नात विचारले 1 जानेवारी 2008ला कोणता वार असेल? बरोबर आहे. मला सांगा जर 2002ला मंगळवार असेल तर 2003ला कोणता वार असेल? साधारण वर्ष 1चा गॅप पडेल, बुधवार असेल. आता 2004 मग लीप वर्ष आहे पण आपण जानेवारीमध्येच अटकलो होतो. 1चाच गॅप पडेल, गुरुवार असेल. आता आपण लीप वर्षचा गॅप पडेल कारण आता फेब्रुवारी ओलांडून चालू होतं. 2005ला शुक्रवार नाही, आता कोणता वार येईल? शनिवार येईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर 2006ला कोणता वार येईल? 2006ला रविवार येईल. त्याच्यानंतर 2007ला कोणता वार येईल? 2007ला सोमवार येईल. आणि प्रश्नात विचारले 2008ला कोणता वार येईल? 2008 हे मग मित्रांनो लीप वर्ष आहे पण आपण फेब्रुवारी ओलांडून गेलोच नाही कारण 1 जानेवारीलाच चालू आहे ना आपण. बरोबर आहे. म्हणून 1 जानेवारी 2008ला कोणता वार असेल? तर मंगळवार असेल. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल मंगळवार, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते. ठीक आहे. जरी लीप वर्ष असलं तरी कारण ज्या 2 तारखांमध्ये फेब्रुवारीची 29 तारीख जर आपण ओलांडून गेलो तरच लीप वर्षाचा फरक पडते. जर 29 तारीख ओलांडून गेलो नसेल तर त्या लीप वर्षाचा काही फरक पडणार नाही. पुढे जाऊ. पुढला प्रश्न. कालच्या परवाचा वार सोमवार होता. प्रश्न नीट लक्षात घ्या मित्रांनो. बघा कालच्या, बरोबर आहे. मग काय असतं लक्षात द्या. आज, काल, इथे 1 दिवस असतो मध्ये आणि त्याच्यानंतर परवा असतो. बघा काय म्हटलं त्यांनी? कालच्या परवाचा वार. कालच्या परवाचा वार म्हणजे आज, काल, इथे 1 दिवस आणि परवा. बरोबर आहे. मग परवाचा वार कोणता आहे? सोमवार आहे. जर परवाचा वार सोमवार असेल तर इथं मंगळवार असेल. बरोबर आहे. आणि काल कोणता वार असेल? बुधवार असेल. आणि आज कोणता वार असेल? आज गुरुवार असेल. बरोबर आहे. कालच्या परवाचा वार सोमवार होता तर उद्याच्या परवाचा आज, इथं उद्या असणार, त्याच्यानंतर 1 दिवस असणार आणि त्याच्यानंतर परवा असणार. बरोबर आहे. मग आज गुरुवार आहे तर उद्या शुक्रवार असेल. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं शनिवार असेल आणि परवाचा वार कोणता? रविवार असेल. बरोबर आहे. तर प्रश्नात विचारले उद्याच्या परवाचा वार कोणता? तर उद्याच्या परवाचा वार असणार आहे रविवार. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल रविवार. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढला प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण दिनदर्शिका कॅलेंडर जे महत्त्वाचे प्रश्न होते ते बघितलेले आहेत. हे सर्व एक्झामला विचारलेले प्रश्न होते. भेटूया पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.